की बाहेर आपल्याला कोणी विचारलं कुठे राहतो तर आपण सांगतो डोंबिवली, कल्याण, उल्हासनगरमधले उल्हासनगर सांगतात. विठ्ठलवाडीच्या जर लोकांना विचारलं की कुठे राहतो तर उल्हासनगर किंवा कल्याणीच सांगतो. असं एक फिअर असायचं की लोक जज करतील आपल्याला विठ्ठलवाडी बोलल्यावर, कारण एरियाचं नाव खराब आहे. आणि ती सत्य आहे, ती बाब जी आहे ती अगदी खरी आहे. कारण तुम्ही आता एवढं स्टेशनच्या बाजूला आपला भाग आहे, मग त्या मानाने जी डेव्हलपमेंट असली पाहिजे त्या लेवल तर खूप लांबचीच आहे. आपण म्हणजे स्लम कॅटेगरीमध्ये येतो, ज्याला आपण झोपटपट्टी बोलतो. आज जपानसारखा देश आहे, त्याची ॲव्हरेज एज ही 47 इयर्स आहे. आणि तेच आपला जो देश आहे त्याची ॲव्हरेज एज, एका देशाची ॲव्हरेज एज जर आपण कॅल्क्युलेट केली तर इंडियाची ॲव्हरेज एज ही 28 इयर्स आहे. म्हणजे आपण इतके यंग आहोत, आपल्या यूथमध्ये इतकं पोटेन्शियल आहे. तर मग म्हणजे आता लोकांना एवढे एक्सपेक्टेशन्स आहेत तुमच्याकडे, हो हो तर मग तुम्हाला स्वतःला हे वाटतं का की ॲट द एज ऑफ 24 एवढ्या कमी एजमध्ये तुम्ही नगरसेवक या पदवीसाठी परफेक्ट, म्हणजे लोकांना ही गोष्ट एकदम म्हणजे सिम्पल आहे की जेव्हा आपण जर 18 वर्षाचं झालो तेव्हा आपण मत देतो आहे. 18 वर्षाचं झालो तर आपल्याला आर्मीमध्ये आपलं सिलेक्शन होतं आणि पूर्ण वर्ल्ड आपल्यासाठी ओपन होतो 18 आपण जसं क्रॉस केलं. तर मला वाटतं की ॲट एनी एज जेव्हा आपण आपल्याला कॉन्स्टिट्युशनल जेव्हा एक ऑथॉरिटी देते, राईट देते, तर आपण त्यानंतर पात्र आहोत कुठल्याही गोष्टीसाठी. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रोहित चव्हाण आणि तुमचं सर्वांचं अपलिफ्टिंग टॉक्सवर स्वागत आहे. आत्ताच्या डिजिटल युगात जेव्हा इन्फ्लुएन्सर्सचा पाऊस पडत असताना खरंच आपली सोसायटी एका राईट डायरेक्शनमध्ये इन्फ्लुएन्स होते का, आणि खरंच तो इन्फ्लुएन्स सोसायटीसाठी उपयोगी पडतोय का? पण आजही असे अनेक जेम्स आहेत जे याला अपवाद आहेत, जे खरंच ग्राउंड लेवलवर उतरून लोकांसाठी आणि सोसायटीसाठी एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करत आहे, ज्यांचं नाव लोकांपर्यंत पोहोचत नाही आहे. अशाच एका जेमसोबत आज आपण चर्चा करणार आहोत, ज्यांनी आपले कार्य वयाच्या 20व्या वर्षात सुरू केले. मिस्टर मधुर मेघा उमेश म्हात्रे, अ थिएटर आर्टिस्ट टर्न्ड यूथ ॲक्टिव्हिस्ट अँड सोशल अँड पॉलिटिकल वर्कर. हे क्रिएटिव्ह आहेत आणि त्यांचा काय परसेप्शन आहे सोसायटी आणि डेव्हलपमेंटला घेऊन हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये मधुर मेघा उमेश म्हात्रे आले आहेत. आणि नमस्कार दादा. नमस्कार. आणि कसे आहात आणि कसं वाटतंय इकडे? एकदम उत्तम. आणि खरं सांगू तर एकदम भारी वाटतं आहे की यूथ ज्या टॉपिकवर बोलण्यासाठी एकदम लिस्ट इंटरेस्टेड आहे, त्या टॉपिकवर चर्चा करण्यासाठी आपण एक यूथ पॉडकास्टवर तुम्ही मला इन्व्हाइट केलं आहे, आणि त्यासाठी मी भाग्यशाली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या हे पॉडकास्ट आणि हा जो कल्चर आहे ह्यासाठी लोक, म्हणजे आपल्या इथली लोक, म्हणजे इथे हा कल्चर सहजासहजी अवेलेबल नाही आहे, परंतु हा कल्चर तुम्ही इथे घेऊन आले आहेत त्यासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि असेच तुमची प्रगती होऊ दे. खूप खूप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण टीमला. धन्यवाद. मला सर्वात पहिले तुम्हाला हे विचारायचं आहे की म्हणजे एवढे करिअर ऑप्शन्स आहेत, ठीक आहे, आणि एवढ्या कमी एजमध्ये पॉलिटिक्सच का किंवा राजकारणच का? ॲक्च्युली नाही, असं कधीच ठरवलं नव्हतं की राजकारणच करायचं आहे, कारण की राजकारण नाही करण्यासाठी खूप सारे कारण आहे. तर गोष्ट अशी घडली की राजकारणात एंट्री घ्यायच्या आधी मी नाटकात होतो, आणि नाटकात असल्यामुळे एक जो कलाकार आहे तो समाजाला, स्वतःला आणि प्रत्येक गोष्टीला एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो. आणि कलेचं कामच आहे की समाजाला त्याचा आरसा दाखवणं. आणि जे माझं घर आहे ते अनेक वर्षांपासून राजकारणात सक्रिय राहिलेलं आहे, तर खूप जवळून राजकारणाला बघितलं आहे. पण मग अशी एक प्रसंग आली की मला यात यावं लागलं. आणि जरी इच्छा नव्हती, कारण की राजकारणाबद्दल जे एक यूथचा माइंडसेट आहे, जे लोकांचा माइंडसेट आहे, तो भरपूर नकारात्मक आहे. आणि त्यात अशी नाही की लोकांची पण चुकी आहे, त्यात सगळेच आपण, जो राजकारणाचा गाभा आहे तो खूप मोठा आहे, आणि त्याच्यावर आपण पुढे बोलूच.
मी बऱ्याचदा म्हणजे बघितलं पण आहे आणि मला हे विचारायचं पण आहे की मीम्समध्ये किंवा रील्समध्ये ही गोष्ट मी नोटीस केली आहे की कल्याण वेस्ट आणि कल्याण ईस्ट हा जो रोस्ट किंवा रोस्ट नाही बोलू शकत आपण, पण त्या प्रकारे जे कम्पॅरिझन होतो म्हणजे तो कितपत खरा आहे आणि नाहीये हे तुम्ही सांगा. म्हणजे तुमचे काय पर्स्पेक्टिव्ह आहेत त्या गोष्टीला घेऊन? म्हणजे खूप सिम्पल आहे, आपल्याला दिसतंच आहे की एक डिवाईड आहे, पण असं नाही की ती कल्याण ईस्ट आणि वेस्ट पुरती आहे. ती डिवाईड तुम्हाला सगळीकडे बघायला भेटेल. तुम्ही मुंबईला जाल तर तुम्हाला असं कम्पेअर नाही करत आहे, परंतु एक साईडला धारावी दिसेल आणि एक साईडला मोठे मोठे स्कायस्क्रेपर्स दिसतील, मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर दिसेल. तर हे देशात जगात सगळीकडे. परंतु कल्याणाची गोष्ट करायला गेलो तर कल्याण हा शहर एक ऐतिहासिक शहर आहे. याला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पादस्पर्शांनी पावन झालेली भूमी आहे आणि पहिलं स्वराज्याचं आरमार महाराजांनी इथेच उभारलं. तर अनेक दशकांपासून हा शहर सुरू आहे आणि महाराष्ट्रभरातून प्रत्येक जातीचे, पंथांचे, वर्गाचे लोक इथे एकत्रित राहतात. तर मला असं वाटतं कल्याण हा एक मिनी भारत आहे की आपल्याला प्रत्येक समाजाचा एक कल्चर आपल्याला या कल्याणात दिसतो. तर तुम्ही बघतायत की कल्याण वेस्ट आणि ईस्ट याच्यामध्ये एक डिवाईड दिसते तुम्हाला. त्याचं कारण आहे की इन्फ्रास्ट्रक्चर. कल्याण वेस्टचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो खूप डेव्हलप्ड आहे ॲज कम्पेअर टू ईस्ट. ईस्टमध्ये मोठ्या प्रमाणात स्लम्स आहेत. स्लम्स असल्यामुळे तिकडे जो विकास झाला पाहिजे तो अजून दिसत नाही आहे आपल्याला. तर सगळ्यात मूळ मुद्दा हाच आहे की जो कल्याण ईस्ट आहे त्याला मोठ्या प्रमाणात रिडेव्हलपमेंटची गरज आहे. रिडेव्हलपमेंट म्हणजे जिकडे चाळी आहेत, जिकडे स्लम्स आहेत, तिकडे नवीन उंच इमारती हे उभारल्या गेल्या पाहिजे, जेणेकरून जी स्पेस आहे, जर चाळीतले लोक बिल्डिंगमध्ये शिफ्ट झाले तर आपल्याला खूपशी मोकळी स्पेस भेटते आणि हातावर बोट म्हणजे मोजण्या इतकेच मैदान हे कल्याण पूर्वेत उपलब्ध आहे. तर जर आपण जसं सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे स्कीम्स आहेत, सांगायला गेलो तर SRA, स्लम रिहॅबिलिटेशन ऑथॉरिटी, म्हाडा आणि क्लस्टर डेव्हलपमेंट. तर ह्या सगळ्या जे संस्थान आहेत, या सगळ्या जे आहेत गव्हर्नमेंटचे बॉडीज, या बॉडीजचं काम आहे की जे स्लम्स आहेत त्यांच्या जागी लोकांना विश्वासात घेऊन आपण इकडे उंच बिल्डिंग उभाराव्या, सोसायट्या उभाराव्या, जेणेकरून चांगल्या दर्जेचे रोड्स, इन्फ्रास्ट्रक्चर, त्यानंतर स्पोर्ट्स फॅसिलिटीज, अशा प्रकारचे जे सुविधा आहेत जे इथं आता उपलब्ध नाही आहेत ते सगळं आपल्याला देता येईल. तर डिवाईड आहे नक्कीच, आपण त्याला मान्य केलं पाहिजे, कारण की मान्य नाही केलं तर काही अर्थ नाही. मान्य करून त्याला कसं बेटर करू शकतो यासाठी आपलं प्रयत्न असलं पाहिजे. मला हे विचारायचं होतं की जसं आता तुम्ही कल्याण ईस्ट आणि वेस्टबद्दल सांगितलं, तर मग फक्त कल्याण या शहरामधूनच कोणत्याही प्रॉब्लेमसाठी फोन येतो का तुम्हाला? नाही, असं बिलकुल नाही आहे. कल्याण असेल, अंबरनाथ असेल, बदलापूर असेल, ठाणे असेल, कधी कधी अशा म्हणजे गावातून फोन येतो जे मला माहिती पण नाही, असं पण घडतं. तर समस्या कुठून आहे. आणि आता हा जो जग आहे तो डिजिटल आहे, तर त्यांना वाटतं की कोणतरी आपलं काम करून देऊ शकतं, तर लोक कुठेही पोहोचण्याचा प्रयत्न करतात. तर अनेक ठिकाणांवरून फोन येतच असतात. तर मग म्हणजे आता लोकांना एवढे एक्सपेक्टेशन्स आहेत तुमच्याकडे, हो हो हो. तर मग तुम्हाला स्वतःला हे वाटतं का की ॲट द एज ऑफ 24 एवढ्या कमी एजमध्ये तुम्ही नगरसेवक या पदवीसाठी परफेक्ट, म्हणजे लोकांना ही गोष्ट वाटते की हा ठीक आहे, हा काहीतरी करू शकतो, मग त्याच्यावर तुमचे मतं काय आहे? तुम्हाला काय वाटतं? एकदम म्हणजे सिम्पल आहे की जेव्हा आपण जर 18 वर्षाचं झालो तेव्हा आपण मत देतो आहे. 18 वर्षाचं झालो तर आपल्याला आर्मीमध्ये आपलं सिलेक्शन होतं आणि पूर्ण वर्ल्ड आपल्यासाठी ओपन होतो 18 आपण जसं क्रॉस केलं. तर मला वाटतं की ॲट एनी एज जेव्हा आपण आपल्याला कॉन्स्टिट्युशनल जेव्हा एक ऑथॉरिटी देते, राईट देते, तर आपण त्यानंतर पात्र आहोत कुठल्याही गोष्टीसाठी. आणि गोष्ट मॅच्युरिटीची आहे, एजची नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इंडिया ॲज अ कंट्री 60% इंडियन पॉप्युलेशन ही अंडर द एज ऑफ 35 आहे. म्हणजे
इंडिया इज द यंगेस्ट, वन ऑफ द यंगेस्ट कंट्रीज इन द वर्ल्ड. एवढी मोठी यंग पॉप्युलेशन आहे आपल्याकडे, तर एवढ्या मोठ्या यंग पॉप्युलेशनचं नेतृत्व करणारे लोक यंग असले पाहिजे. आणि हे दुर्भाग्य आहे की आजही राजकारणात जी युवकांची सक्रियता आहे ती ज्या पद्धतीने असली पाहिजे त्याच्या खूप कमी आहे. आणि राजकारण एक अशी गोष्ट आहे की जो तुमच्या सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्ही त्यांना जिव्हाळ्याचा विषय मानू किंवा नका मानू त्यांनी फरक नाही पडत, पण आयुष्याच्या प्रत्येक पावलावर राजकारण तुमच्यामध्ये येतं. कसं की जेव्हा तुम्ही चण्याची डाळ घेतात, पेट्रोल भरतात, जो तुम्हाला परदेशात शिक्षणाला जायचं असतं, तुमच्या घरी कुठली भाजी कुठल्या दराने येईल, तुमच्यापर्यंत कुठल्या सुविधा पोचतील, आणि देश पातळीवरचे निर्णय, राज्य पातळीवरचे निर्णय, हे सगळे जे निर्णय आहेत ते राजकारणी लोक ठरवतात. आणि जेव्हापर्यंत एक माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून आपण राजकारणाकडे दुर्लक्ष करू तोपर्यंत आपण आपले जे मूलभूत अधिकार आहे, जे सेवा आहेत, जे आपल्याला मिळायला पाहिजे, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतोय. आणि जर आपण असं जगणार असो तर मग काय अर्थच नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं होतं की एखाद्या देशाची राज्यघटना कितीही चांगली असू दे, पण त्याला पालन करणारे जर चांगले नसतील तर ती कितीही चांगली राज्यघटना असू दे, कितीही चांगला कॉन्स्टिट्यूशन असू दे, ते काय उपयोगाचं नाही आहे. तर असं नाही की राजकारण हे घाण आहे किंवा वाईट आहे. मला हो, तर महत्त्वाचं हे की जे राजकारणी लोक आहेत, कुठली वस्तू घाण, चांगली किंवा वाईट नसते, त्या वस्तूचा वापर कसा केला जातो त्यावर ते डिपेंड आहे. आणि जेव्हा भारताची जी यूथ आहे, जो यंग माइंड्स आहेत, ते जेव्हा पुढे येतील, ते जेव्हा मेनस्ट्रीममध्ये येतील पॉलिटिक्समध्ये, तेव्हा जो बदल घडेल ते म्हणजे कायच्या काय असेल. आज जपानसारखा देश आहे, त्याची ॲव्हरेज एज ही 47 इयर्स आहे. आणि तेच आपला जो देश आहे त्याची ॲव्हरेज एज, एका देशाची ॲव्हरेज एज जर आपण कॅल्क्युलेट केली तर इंडियाची ॲव्हरेज एज ही 28 इयर्स आहे. म्हणजे आपण इतके यंग आहोत, आपल्या यूथमध्ये इतकं पोटेन्शियल आहे. आता आपल्याला हे करायचं आहे की त्या पोटेन्शियलला, जे आपल्या यूथमध्ये, जे आपल्यासारख्या सगळ्या लोकांमध्ये जो पोटेन्शियल आहे, त्याला आपण चॅनलाइज कसं करणार, हा आपला दृष्टिकोन असलं पाहिजे. आणि असं नाही की राजकारण बोलल्यावर तुम्हाला रस्त्यावर उतरायचं आहे, आंदोलनं करायची, माऱ्या करायच्या आहे. हे एक जी इमेज, जी पिक्चर जो रेडी झाला आहे, जो एक नेगेटिव्ह इमेज रेडी झाली आहे, ती तशी नसते. म्हणजे चूकला चूक, बरोबरला बरोबर, जिकडे चूक होते तिकडे आवाज उठवणं, जिकडं प्रश्न करायचे तिकडं प्रश्न करणं, इथून राजकारण सुरुवात होते. आणि आपण साधं ह्या गोष्टी जरी करायला लागलो, गव्हर्नमेंटला प्रश्न विचारल्यापासून, जे ऑथॉरिटीज आहेत, ज्या लोकांना आपण अधिकार दिलं आहे, त्या लोकांना जेव्हा आपण प्रश्न करायला सुरुवात करू, तिथे राजकारणाची सुरुवात होते. तर माझं एवढंच मत आहे की जे यूथ आहे त्यांनी ह्या राजकारणाच्या मेन प्रवाहात आलं पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला काय घडतं आहे, काय राजकारण घडतं आहे याची माहिती घेतली पाहिजे. कारण की जर आपण नाही माहिती घेणार तर ते असंच आहे की आपण डोळ्यावर पट्टी बांधून आपल्याला प्रगती पाहिजे, विकास पाहिजे, जे की कधीच उपलब्ध होऊ शकत नाही. अगदी बरोबर. दुसरी गोष्ट अशी की तुम्ही खूप सारे एन्व्हायरमेंटल ॲक्टिव्हिटीज करतात, सोशल ॲक्टिव्हिटीज, त्यात ट्री प्लांटेशन असो, अजून बऱ्याच गोष्टी आहेत. मग एन्व्हायरमेंट हे किती इम्पॉर्टंट आहे तुमच्या पर्स्पेक्टिव्ह? मला वाटतं की जे इन्व्हायरमेंट आहे, इन्व्हायरमेंट बोलण्याऐवजी मी बोलेल नेचर, निसर्ग आहे, ते सर्वस्व आहे. त्याशिवाय काही आहेच नाही. म्हणजे आपण सगळ्यात पहिला जो बॅरियर क्रिएट करतो आपल्या लाईफमध्ये की आपण नेचरला वेगळं मानतो. आपण जेव्हा नेचर इमॅजिन करतो डोक्यामध्ये, तेव्हा आपण बघतो प्राणी, जंगल, झाडं, फुलं, पण आपण स्वतःला त्यामध्ये बघणं नेहमी टाळतो किंवा आपण तसं विचारच नाही करत की आपणच निसर्ग आहोत. ही जी पहिला बॅरियर आहे तो एक तुटला पाहिजे
की हे समजलं पाहिजे की आपणच निसर्ग आहोत. आणि जेव्हा आपण स्वतःला निसर्ग मानू, जेव्हा आपण ॲज अ कम्युनिटी, ॲज अ सोसायटी स्वतःला निसर्ग मानायला सुरुवात करू, तेव्हा ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जे प्लास्टिक पोल्युशन आहे, इंडस्ट्रियल पोल्युशन आहे, जे आपल्या डेली लाईफ सवय आहे, ते सगळे स्वतःहून कमी होतील. स्वतःहून आपण अनेक लोक आता करतात की जेव्हा त्यांचा वाढदिवस असेल तेव्हा ते केक कापण्याऐवजी प्लांटेशन करतात. ते मग ही जी नॅचरल टेंडन्सी आहे निसर्गाला आपलं समजण्याची, ती माणसांमध्ये आली पाहिजे. आणि ती ॲज अ सोसायटी आपल्यामध्ये आली तर तो बदल हा तेवढा नॅचरली घडेल. आणि दुर्दैव असं की परवाच मी एक इंस्टाग्रामवर मला पोस्ट आली आणि मी ती वाचायला गेलो, तर त्याच्यामध्ये असं होतं की जे मायक्रो प्लास्टिक्स आहेत, म्हणजे प्लास्टिकचे एकदम सूक्ष्म कण असतात जे आपल्या डोळ्यांनी बघू शकत नाही आपण. आज ते प्लास्टिकचे सूक्ष्म कण एका महिलेच्या, म्हणजे गर्भवती महिला आहे, तिच्या फिटस म्हणजे गर्भाशयामध्ये तिच्या मुलाच्या रक्तामध्ये, जो बाळ आहे पोटामध्ये त्याच्या रक्तामध्ये ते सापडले आहे. तर परिस्थिती इथपर्यंत पोचलेली आहे. तर कुठेतरी सरकारने, माणसांनी आणि म्हणजे समाजाने मोठ्या प्रमाणात आपल्या विचारधारेमध्ये, स्वतःमध्ये बदल घडून आणलं पाहिजे आणि निसर्गाला आपलं समजलं पाहिजे आणि आपण निसर्गाचे आहोत हे समजलं पाहिजे. ही जबाबदारी आपली 100%. मला असं सांगायचं आहे किंवा विचारायचं आहे, म्हणजे एक्सपिरियन्स आहे हा, की बाहेर आपल्याला कोणी विचारलं कुठे राहतो तर आपण सांगतो डोंबिवली, कल्याण, उल्हासनगरमधले उल्हासनगर सांगतात. विठ्ठलवाडीच्या जर लोकांना विचारलं की कुठे राहतो तर उल्हासनगर किंवा कल्याणीच सांगतो. आता तुम्ही त्या भागात काम करतायत, त्या क्षेत्रात काम करताय, तर मग असं का, रिझन्स काय? म्हणजे अगदी खरं बोललेत तुम्ही की विठ्ठलवाडी हे बोलायलाच लोकांना लाज वाटते बहुतेक. कारण की मी पण कॉलेजला होतो आणि बाहेर फिरतो, जेव्हा आपण बाहेरच्या मित्रांसोबत भेटतो तेव्हा अनेक वेळा विचारलं जातं की कुठे राहतो वगैरे, तर मी तर बोलायचो मी कल्याण ईस्टला राहतो, कल्याणला राहतो करून. कारण की असं एक फिअर असायचं की लोक जज करतील आपल्याला विठ्ठलवाडी बोलल्यावर, कारण एरियाचं नाव खराब आहे. आणि ती सत्य आहे, ती बाब जी आहे ती अगदी खरी आहे. कारण तुम्ही आता एवढं स्टेशनच्या बाजूला आपला भाग आहे, मग त्या मानाने जी डेव्हलपमेंट असली पाहिजे त्या लेवल तर खूप लांबचीच आहे. आपण म्हणजे स्लम कॅटेगरीमध्ये येतो, ज्याला आपण झोपडपट्टी बोलतो. अनेकांना ही गोष्ट ऐकून वाईट वाटेल, परंतु ही सत्य परिस्थिती आहे. आणि त्यासाठी जे मागचे 15, 16, 17, 18 वर्ष जे आपली डेव्हलपमेंट नाही झाली आहे ती जबाबदार आहे. तुम्ही बघाल की जेव्हा विठ्ठलवाडी आधी होती तर आधीची विठ्ठलवाडी तिथं सपाट मैदानं होती, तिथे भरपूर समस्या होत्या, पाण्याच्या समस्या होत्या, तिकडे लाईटीची समस्या होती. आणि एक 18 वर्ष आधी ते 25 वर्ष आधी 1985, 1990च्या काळी अशी परिस्थिती होती की लोकांना पाण्याची समस्या होती. लोकांना इकडे ग्रामीण वीज होती, म्हणजे मेणबत्तीसारखं बल्ब पेटायचं. मग त्या काळी लोक आंदोलनातून, मोर्चे काढून, ठिय्या आंदोलनं करून लोकांनी इथं त्यांचा हक्क मिळवलं. त्यांनी इकडे पाणी आणलं, त्यांनी इथे वीज आणली, शहरीकरण झालं. आणि मग त्याच्यानंतरचा जो काळ होता, जो 26 जुलैचा जो पूर आला 2005ला, तर त्यानंतर सगळं बदलून गेलं. अनेक लोक स्थलांतर झाली, विठ्ठलवाडीमधून बाहेर निघाली, अनेक लोक नवीन आली. आणि मग त्यानंतरचा जो काळ होता तेव्हा शून्य, म्हणजे मी अगदी शून्य अशी ही डेव्हलपमेंटची रूपरेषा झाली. आणि आत्ता तुम्ही बघाल की अशा अनेक ठिकाणी आहे जिकडे लोक 6 महिन्यांपासून विकतचं पाणी घेत आहे. 60 रुपयाचा जो बिस्लरीचा बाटला आहे तो मोठा, त्याने त्यांना पाणी प्यायला लागतं आहे. 2 चाळींमध्ये इतकी घाण आहे, इतकी प्रचंड दुर्गंधी आहे की जे मलमूत्र आहे ते अनेक वर्षांपासून त्या 2 चाळींमध्ये साचून आहे. त्याच्यामुळे होतं काय की जी आपल्या घरातील महिला आहे, गृहिणी आहेत, ते साधं किचनची खिडकीसुद्धा उघडू शकत नाही, कारण की इतकी प्रचंड दुर्गंधी साचलेली आहे. आणि त्यामुळे तीच जागा एक मच्छरांची, आजारांची, किटाणूंची एक फॅक्टरी झालेली आहे. आणि
तुम्ही बघाल की इतकं भरमसाठ मच्छर आहे तिथे की तुम्ही रात्री खिडकी दरवाजे खोलूच शकत नाही. आणि प्रत्येक घरामध्ये ऑल आऊट, गुड नाईट हे चालूच आहे. आणि जितके पण रस्ते आहेत ते रस्ते अपुरे आहेत, अधुरे आहेत. तुम्ही महावीर नगरचा रस्ता घ्या, तुम्ही सोनिया कॉलनीचा रस्ता घ्या, न्यू सोनिया कॉलनीचा रस्ता घ्या, अर्जुन नगरचा रस्ता घ्या, औधरम नगरचा रस्ता घ्या. तर हे सगळे रस्तेसुद्धा अपूर्ण राहिलेले आहेत. आणि मागच्या इतक्या वर्षांपासून इथं कोणत्याही प्रकारचं म्हणजे SRA, जसं मी आधीही सांगितलं की SRA स्कीम आहे की स्लम जे एरिया आहेत त्यांना आपण बिल्डिंगमध्ये रूपांतर करतो, अशी कुठल्याही प्रकारची सरकारी योजना राबवण्याचा प्रयत्नसुद्धा झालेला नाही आहे. तर जाणून बुजून विठ्ठलवाडीचं झोपटपट्टीकरण केलं गेलं आहे. तर हेच कुठेतरी आता बदललं गेलं पाहिजे. कारण की इथला जो मूळ रहिवासी होता, जो इथला स्थानिक माणूस होता, तो आज स्थलांतरित होतो आहे. तो आज कल्याणला जातो आहे, डोंबिवलीला जातो आहे, बदलापूरला जातो आहे, अंबरनाथला जातो आहे, टिटवाळा, कर्जत इथे स्थलांतरित होतो आहे. तर जेव्हा एका सामान्य कुटुंबाच्या खिशातून 20-22 हजार EMI निघतो, फ्लॅटचा EMI निघतो, कारण की इथून जो माणूस स्थलांतरित होईल तो फ्लॅटमध्येच राहायला जाईल. आणि तिकडे गेल्यावर इतकं पैसेवाले तर कोणच नाही आपल्या इथे की जे डायरेक्टली तो फ्लॅट अफोर्ड करू शकतात. तर त्याच्यामुळे 20-22 हजारचा EMI त्याला भरायला लागतो. जर एका सामान्य माणसाची इतकी मोठी सेविंग EMIमध्ये गेली तर काय परिस्थिती त्याच्यावर येईल, उद्या भविष्यात काय घडलं तर काय होईल, हे सगळं विचार केलं पाहिजे. कारण की जर इथेच त्याला बिल्डिंगमध्ये घर मिळालं असतं तर आज त्याचे इतके लाखो रुपये वाचले असते. तर कुठेतरी आता आपली जी वाटचाल असली पाहिजे विठ्ठलवाडीची, ती भविष्याकडे असली पाहिजे. एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट इथे झालं पाहिजे. निसर्गाला घेऊन आज जो विठ्ठलवाडीचा मुख्य नाला आहे, म्हणजे खरं तर ती उल्हास नदी आहे, परंतु आताची जी परिस्थिती आहे तुम्ही बघू शकता, ते अगदी नालाच झाला आहे. तो नदीसारखं काय उरलंच नाही त्याच्यामध्ये. तर हे सगळे इतके मोठे मोठे कारण आहे. गुन्हेगारी वाढली आहे, जे अंमली पदार्थांचं सेवन वाढलं आहे, आणि लोकांच्या मनात एक निराशा, एक अविश्वास आला आहे, आणि एक नकारात्मक भावना आली आहे विठ्ठलवाडीला घेऊन. तर ही बदलण्यासाठी प्रत्येक गोष्ट बदलण्यासाठी एक लोक चळवळ लागते. जी पण आपल्याला स्वातंत्र्य मिळालं ती एक चळवळ होती. जे आता भ्रष्टाचाराचा जो अण्णा हजारेंचं आंदोलन होतं तो एक चळवळ होती. तर प्रत्येक चळवळीतून काहीतरी चांगलं साध्य होतं. तर आता प्रत्येक विठ्ठलवाडीकराच्या मनात एक चळवळ आहे, पण तिचं रूपांतर आता मतात झालं पाहिजे. आणि ज्या या चळवळीचं रूपांतर मतात होईल तेव्हा जाऊन विठ्ठलवाडीची प्रगती होईल. कारण की जेव्हा नावातच विठ्ठलवाडी आहे तर त्या जागेला, त्या गावाला, त्या एरियाला खरंच विठ्ठलाची वाडी जर आपल्याला बोलायचं आहे आणि अभिमानाने बोलायचं आहे, तर त्यासाठी आपल्यालाच तो पाऊल उचलायला लागेल. आणि जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा जे योग्य करायचं आहे ते आपल्याला करायलाच लागेल. असे आता जसं की तुम्ही कल्याण ईस्टचे सेक्रेटरी आहात, ओके, तर मग असे कोणते प्रसंग आहेत का की जिकडे लोक येऊन तुम्हाला सांगतात काही गोष्टी जे म्हणजे तुम्हाला वाटतं की खूपच वाईट आहेत, म्हणजे असे 1-2 किस्से काही? भरपूर, म्हणजे राजकारणात, समाजकारणात असल्यामुळे मला वाटतं दर दिवशीच अशा गोष्टी बघायला भेटतात की ज्याबद्दल आपण सहजासहजी विचारसुद्धा करत नाही. आता 1-2 दिवसाआधीचीच गोष्ट सांगायला गेलो तर 2 वयोवृद्ध आपले कपल आले होते आमच्या इथे. तर ते बाबा होते, त्यांचं वय असेल जवळपास 75 वर्ष, आणि जे आई होते त्यांचं वय 65 किंवा 70 वर्षाचं असेल. तर त्यांना मुलं बाळं नाही आहेत, आणि जे बाबा आहेत ते सोल ब्रेड अर्नर आहेत, ते एकटं कमवणार आहेत, आणि ते 12 तास ड्युटी करतात सिक्युरिटीची. त्यांच्या घरापासून म्हणजे खडेगोलेलीपासून ते चक्की नाक्यापर्यंत ते चालत जातात रोज सकाळी 6 वाजता, आणि 7 वाजताची ड्युटी असते. 7 वाजता ती ड्युटी संपते संध्याकाळच्या, आणि मग 7 वाजता ते परत घरी येतात. जवळपास 45 मिनटं त्यांना चालायला लागतं, ये जा करायला लागते, ते पण वयाच्या 75व्या वर्षी, आणि पगार मिळतो 7,000. तर राजकारण, समाजकारणात हे सगळे प्रसंग येत असतात. तर हे जे असे प्रसंग आहे
हेच प्रसंग मला ताकद देतात की काहीतरी करायचं आहे, लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, ज्यांना आवाज नाही आहेत त्यांच्यासाठी उभं राहायचं आहे, जे स्वतः बोलू नाही शकत त्यांच्यासाठी धावायचं आहे, झटायचं आहे. आणि म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं एक वाक्य आहे की देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि त्या देशाचे आपण तेने लागतो. तर हा जो वाक्य आहे मला वाटतं प्रत्येक युवकांनी हा आत्मसात केलं पाहिजे. आणि एक जी हेल्प सोसायटीला पाहिजे, जी गरज आहे लोकांना, ती गरज आपणच आहोत. आणि आपण जेव्हा तो एक पाऊल उचलू मदतीचा, तेव्हा आपण त्या लोकांपर्यंत पोहोचू शकू आणि त्यांच्या लाईफमध्ये बदल घडू शकू. आणि हे सगळं करण्याची जबाबदारी प्रत्येक युवकाची आहे, प्रत्येक भारतवासियाची आहे. कारण की खूप लोक आहेत ज्यांच्याकडे काहीच नाही आणि त्यांची साथ आपण धरू शकतो. कारण आपण जर बोलतो आपल्या संस्कृतीमध्ये की वासुदेव कुटुंबकम, तर द वर्ल्ड इज वन फॅमिली. तर प्रत्येक माणूस, प्रत्येक गरजवंत, प्रत्येक गोरगरीब, प्रत्येक ज्याला मदतीची गरज आहे, तो आपला परिवार आहे आणि आपलं त्यांच्यासाठी काहीतरी करणं गरजेचं आहे. छान. एक शेवटचा प्रश्न किंवा ॲडवाईस मला तुमच्याकडून घ्यायची आहे, जी यंगस्टर्ससाठी असेल, कारण आम्ही इकडे लिहिलं आहे हॅशटॅग यूथ वगैरे. तर मग त्यांच्यासाठी काय असेल एक ॲडवाईस तुमच्याकडून किंवा एक टिप? ॲडवाईस बोललो तर इतकंच मी बोलेल की आपण काही घडतं चुकीचं किंवा बरोबर, आपण व्यक्त होतो, पण ते आपलं व्यक्त होणं फक्त मोबाईल पुरतं राहतं. आपण स्टोरी पोस्ट करतो किंवा काय करतो, पण तिथपर्यंतच मर्यादित राहतं, त्याच्यावर काय कृत्य घडत नाही. मला वाटतं प्रत्येकाला 5 वर्षातून एकदा संधी मिळते की जे त्यांना पाहिजे ते साध्य करायची, आणि तो अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे, मताधिकार. तर मी त्याला मतदान नाही म्हणणार, मी त्याला मतहक्क म्हणेल, कारण की तो आपला हक्क आहे. आणि मतदान म्हणजे आपण ते दान करून टाकतो, पण जर आपण त्याला मतहक्क म्हणू आणि ते हक्काने वापरू तर नक्कीच या देशाच्या भविष्याची वाटचाल ही आपण प्रगतीकडे नेऊ शकतो. आणि जो भारत, जो देश आपण बघतोय, जे आपलं स्वप्न आहे, ते जर आपल्याला साकार करायचं आहे तर सुरुवात तुमच्या या बोटापासूनच होते, आणि ते तुम्ही करणं खूप गरजेचं आहे. फक्त स्टोरीवर नका टाकू, मतदान पण करा. आणि यासोबतच धन्यवाद दादा आलात म्हणून. आणि नक्की आपण अजून भरपूर एपिसोड्स पुढे शूट करू तुमच्यासोबत. थँक्यू. तुमच्या सगळ्यांचे पण धन्यवाद. आणि संपूर्ण अपलिफ्टिंग टॉक्स या टीमने मला परत इथे बोलवलं, त्याबद्दल खूप खूप आभार. तुम्हालाही पुढील वाटचाली भविष्यासाठी खूप अभिनंदन करतो, आणि असेच तुमची प्रगती होऊ दे. खूप खूप शुभेच्छा तुमच्या संपूर्ण टीमला.